हे बंद कर। शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी। आज सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन आणि आपले गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करून मी सगळ्यांनाच पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज गुरुपौर्णिमा आपल्याला दिघे साहेबांच्या काळातली आठवते की, आणि तो सिनेमामध्ये देखील आपण पाहिलं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या वेळेस म्हणजे ज्यांना ज्यांना दिघे साहेबांनी गुरु मानलं त्यांना त्या दिवशी दिघे साहेब भेटायचे, आशीर्वाद घ्यायचे। आणि आज आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आश्रमामध्ये आज गुरुपौर्णिमा आपण साजरी करतोय। मी पुन्हा एकदा बाळासाहेबांना दिघे साहेबांना वंदन करतो आणि आज गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ यांचा त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। तात्या गालिंदे आहेत, बाकी सर्वच, सगळ्यांची नावं मी घेत नाही, परंतु अनेक कार्यकर्ते चांगलं आरोग्य दूत म्हणून काम करत आहेत। कोणी या ठिकाणी मगाशी काय सांगितलं, आपलं कॅन्सर योद्धा युनुस, सय्यद, गोरक्षक, असे सगळेच लोक या ठिकाणी काम करतात। सरहदमध्ये हा, मग ते सरहद पण चालू राहील ना, कारण आपला संजय नहार आपले खरं म्हणजे अगदी काश्मीरमध्ये सुद्धा वैभव वाघ आणि संजय नहार हे चांगलं काम करताना आपण पाहिलं। मी एकदा तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करायला मला बोलवलं होतं आणि तो अश्वारूढ पुतळा तिथल्या आपल्या मराठा बटालियनने केला होता, लष्कराने, आणि त्याचं लोकार्पण होतं। आणि मी पाहिलं तर आणि त्यांना विचारली दिशा, ते मला शिवाजी महाराजांच्या तलवारीचं टोक पाकिस्तानच्या दिशेने होतं आणि म्हणून मी तिकडे भाषणातच सांगितलं, पाकिस्तान हिंदुस्थानकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करणार नाही, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सगळ्यांना प्रेरणा देणारा भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर कुपवाडा या ठिकाणी लावला। त्याचंही लोकार्पण या ठिकाणी मला करण्याचं भाग्य मिळालं। त्याचबरोबर जिथं नेहमी बॉम्ब फुटायचे, जिथून ग्रेनाईड पडायचे तो आपला लाल चौक, या लाल चौकात देखील आपल्या लोकांनी मंडळात गणपती उत्सव तिथे आपले लोक साजरा करतात, त्याही ठिकाणी मी गेलो आणि संजय नहार यांच्या माध्यमातून काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात आता एवढं सगळं पहलगामचं झाल्यानंतर आपल्या नाही अरे बाबा, तिथं ती मॅरेथॉन केली होती ना, कारगिल मॅरेथॉन, ती आयोजित केली होती सरहद आणि लष्कराने, आर्मीने, त्याही ठिकाणी जाण्याची संधी मला मिळाली। त्यामुळे खरं म्हणजे पाकिस्तानला तर पहलगाममध्ये झालेला जो हल्ला, त्याचं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या लष्कराने आणि प्रधानमंत्री मोदीजींनी जो काही बदला घ्यायचा तो घेतला आणि खऱ्या अर्थाने पाकिस्तानला धडा शिकवला, त्याची जागा दाखवली आणि आता पाकिस्तान पुन्हा हिंदुस्थानकडे डोळे वर करून बघण्याची हिंमत करणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे। आणि आत्ताच मी जेव्हा काश्मीरला कारगिलला गेलो त्यावेळेस देखील काश्मीरचे लोक मला भेटले, तिथले व्यापारी भेटले, तिथले घोडेवाले भेटले, तिथले पर्यटक भेटले, मला त्या ठिकाणी मराठी आपले महाराष्ट्रातले पर्यटक पण भेटले। पण त्यांनी मला एकच सांगितलं,
तुम्ही असं वरचेवर आलात तर पुन्हा काश्मीरमध्ये या ठिकाणी पुन्हा आपले पर्यटक येतील आणि काश्मीर हा आपला खरं म्हणजे एक मुकुटमणी आहे. काश्मीर हा आपल्या देशाचा एक खऱ्या अर्थाने आपण काय म्हणू त्याला स्वर्ग आहे आणि आपल्या देशाचा अविभाज्य अंग आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही पहलगामला हल्ला झाला तो तिथले पर्यटक कमी व्हावेत म्हणून झाला आणि म्हणून पर्यटक पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाऊ लागलेत आणि सगळ्यात जास्त पर्यटक आपल्या महाराष्ट्रातून जातात ही मोठी अभिमानाची बाब आहे. आणि आता आपल्याकडे पैलवान चंद्रहार पाटील, संतोष वेताळ हे लोक आता श्रीनगरला, ठीक आहे त्यांचंच नाव, श्रीनगरला 1000 पैलवान रक्तदान करणार आहेत आणि ते रक्तदान आपल्या सैनिकांसाठी करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मोठं काम या ठिकाणी सगळी मंडळी करतायत आणि मला त्याचा अभिमान आहे. आणि आज गुरुपौर्णिमेच्या आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. वैभव, तुझी टीम जी आहे असंच काम देशसेवेचं, देशहिताचं, राष्ट्रभक्तीचं कायम सुरू ठेवा. कारण तुमच्या पाठीशी हा कुणालाही न डरणारा घाबरणारा एकनाथ शिंदे उभा आहे. आणि म्हणून जेव्हा पहलगामचा हल्ला झाला तेव्हा एक टीम आपली अगोदर पोचली. तिथले SP म्हणाले कहाँ से आए हो? बोले मुंबई से आए हो. तुम क्या पागल हो? सब लोग भाग रहे और तुम आ रहे हो. बोले हम भागने वाले नहीं है, हम भगाने वाले हैं. बोले किसके आदमी हो? बोले एकनाथ शिंदे के आदमी है. आणि मग तो बोलला फिर तो शिंदे साहब भी आने वाले होंगे. बोले वो जल्दी आने वाले. आणि मी पोचलो तिकडे. त्यामुळे आपल्या पहलगाममध्ये आपले जे काही बांधव भगिनी तिकडे अडचणीत होते त्यांना आपल्याला सुखरूप आणण्याचं काम आपल्या लोकांनी केलं. त्यामध्ये वैभव, तुम्ही सगळे, तुमची सगळी टीम होती, आपले सर्व कार्यकर्ते होते, यांचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांनी आता गुरुपौर्णिमेचं सांगितलं, तर ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपली तर कृतज्ञता व्यक्त केली, पण साहेबांचे जे 2 गुरु होते त्या गुरूंच्या बद्दल गुरुदक्षिणा व्यक्त करण्यासाठी आम्ही 2 गोष्टींचा संकल्प केलेला आहे.